बऱ्याच वेळा तुम्ही अत्यंत जवळून स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे यांच्या सहवासात होतात. त्याचबरोबर राहुल दादांबरोबर आहेत, नितीन दादा बरोबर आहेत. तर काय सांगाल ह्यांचा संपर्क जो आहे तुमच्यासोबत, तर कसं सांगाल यांच्याबद्दल? 2019च्या आमदारकीला जेव्हा प्रदीप दादा कंदे यांचं तिकीट नाकारलं, तेव्हा प्रदीप दादांसोबत मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि त्याच्यानंतर मग साहेबांचे जवळचे संबंध आले. त्यानंतर काही वर्ष साहेबांशी संपर्कात होल्यानंतर त्यांचे काही वर्ष आजारपणातच गेले. पण जो काही काळ मी साहेबांसोबत घालवला किंवा त्यांची कार्यकर्त्याशी वागण्याची जी पद्धत होती, की साहेब हं. कधी कार्यकर्त्याला कार्यकर्ता समजतच नव्हते. मला सुद्धा ते उमेशजी म्हणून बोलायचे. वा. असं त्यांचा रिस्पेक्ट होता आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही होतं. आज साहेब असायला पाहिजे नव्हते. एक वेगळीच ऊर्जा होती, वेगळीच ताकद होती. आणि राहुल दादा असतील, नितीन दादा असतील, प्रदीप दादा असतील, यांचं कंटिन्युअसली मार्गदर्शन असतं. एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ते काम करतात. माझ्या आयुष्यात मला वडील नाहीये किंवा इतर कोणता नातेवाईक सुद्धा एखाद्या मोठ्या राजकीय पदावर वगैरे नाहीये. माझा जो काही आधार आहे, जो काही सपोर्ट आहे, ते नितीन दादा असतील, प्रदीप दादा असतील, राहुल दादा असतील, हेच आहेत. आणि साहेबांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे असं मी समजतो.